ए बेने काय खात रे चाबार चाबार नुसतं? हा कुठं नाही? हा रातची उरलेली. मला नको, उपास धरलाय मी आज. उपास धरलाय? कधीपासून उपास धरलाय रे? आजच पाहिलंय. हा होय धरलाय खास व्यक्तीसाठी. बघू तू जरा कमी कर ना. किती पितो रे? मला शहाणपण शिकायला लागला काय? रात्री तूच माझ्या सोबत नव्हता का? गप्प ना, बायको ऐक ना. असं म्हण ना मग. आहो चला बरं जेवून घ्या. जेवायला? मग स्वयंपाक झालाय. अरे देवा, तुला सांगायचं विसरलो बघ मी. आजपासून उपास धरलाय मी. उपास? हा पहिलाच हे 5 उपास धरायचे तसे मला. पण मग आता साबुदाणा नाही भिजवला मी. मग जाऊ दे ना, दुपारी कर ना. तसं उपास म्हटलं का जरा कमीच खाल्लं पाहिजे. बरं ठीक आहे, आता घालते मी साबुदाणा भिजायला. भिजू घाल. हा दुपारी खाईन मी. बरं बरं ठीक आहे. चाल. उपास धरल्यावर चांगला असता. हा मग हा शरीरासाठी बी आणि काही गोष्टी मनोकामना पूर्ण व्हायसाठी लागतो. खरंय की नाही? काय वहिनी काय करता? काय नाही, आज इकडे कुठं चक्कर? बघा आता रोज साधा कादा येत नाही का मी इकडं? आपल्याला दुसरं कामच काय? काऊन वाळू घातले ते तांदूळ? ही लय पंचायती तुम्हाला. अहो त्याचे ना इडली करतात, डोसा करतात, पापड करतात. आता पापडच करायची तयारी चालू आहे म्हणून ते वाळू घातले. हा वय. हा पण एकच करताना काहीतरी पापड नाही तर इडली सगळं करता येतं त्याचं. लईच पंचायती बाबा, काय करता कसं करता कशाला करता. बरं तुम्ही आले कशासाठी ते सांगा. आलो कशासाठी म्हणजे बाता आणायला आले. जेवण झालं का तुमचं? झालं का? अहो मला आज उपवास आहे. कोणत्या देवाचा उपास आहे आज? असं विचारत नसता, आम्हाला जोडीने उपवास धरायला लावलेला आहे. अयो जोडीने? म्हणून उपवास पकडलेला आहे. मग आता फराळाचं करू थोड्या वेळाने, आहे की नाही? त्यांनी केलं का मग मी करण असं म्हंटल. हा का? हा बाबू ते श्याम यांनी उपास धरलाय आणि हिने उपास धरलाय. माझा पत्ता कट व्हायच्या मार्गात दिसतोय. काय म्हटले का तुम्ही आता? कुठं काय? मी म्हणलं आपल्याला इडली केली तर बरं होईल खायला. ओ मला उपवास सांगितलेलं कळतं का? ते पापडासाठी ठेवणार आहे मी. जात तुम्ही. आज वार कोणताही? बुधवार आहे. बुधवार आहे का? हा चला येऊ का मग? हा जा. इडली केली तर बोला मला. वहिनी वहिनी. काय हो चालू? काय नाही बसा खाली. लय ऊन तापायला लागले नाही का? श्यामराव आहेत का? नाही, बाहेर गेले. बाहेर गेले ना? हा बरं झालं भाऊ. का बरं, काय झालं? काय नाही, मला तुम्हाला एक सांगायचं होतं. काय सांगायचंय? काय सांगायचं म्हणजे श्यामरावनी आणि सुगंधानी ना उपास धरलाय जोडीनं. जाऊ द्या ना मग, धरू द्या. मला माहितीये त्यांनी उपास धरलाय ते. त्या दोघांनी जोडीने उपास धरलाय. तू कशासाठी माहितीये का? आडी अडचणी दूर व्हावं म्हणून. ती आडी अडचण कोणी माहितीये का? ती तुम्ही. काय बाई? काय बाई करतात? श्यामरावचे उपास मोडा, नाही तर सुगंधाबाई ना घरात येईन. हा नाही तर लय अवघड होईल. येऊ दे आता ना संध्याकाळी. संध्याकाळी नाही, आत्ताच येऊ दे. आले का पहिली भाकर खायला घालते. कसे उपास धरतात ना तेच पाहते मी. पण त्यांना माझं नाव नका सांगू. हा मी सांगितलंय म्हणून. माझं नाव आहे ना गुपित ठेवा, CRD सारखं. हा जालू भाऊ, मी तुमचं नाव सांगणारच नाही. पण उपास कसे धरतात ना तेच पाहते मी. आणि कसे मला घराच्या बाहेर काढतात, त्यांचा उपासच मोडते. उपास जर नाही ना मोडला तर तुमचं प्रपंच सगळं मोडून जाईल. नाही नाही, येऊ देच फक्त, पाहतेच मी. चला येऊ का मी? या. आणि जिथं कुठे दिसले ना तर पटकन सांगा, म्हणा बोलवलंय. पण माझं नाव झाकून ठेवा, सांगू नका. अजिबात सांगणार नाही. चला येतो मग. हा सुरेखा, अय सुरेखा, झाली का ग खिचडी? काय म्हणता? झाली का खिचडी? खिचडी बिचडी काय नाही, उपवास मोडायचा आणि सरळ भाजी भाकर खायची. भाजी भाकर खायची? हा. येडीबिडी झाली काय तू? हा एक तर पहिल्यांदाच उपवास धरलाय मी. 5 उपवास तर करू दे मला. काही उपवास विपास करायचा नाही, सरळ भाकर खायची. कसं समजत नाही? अरे काही ते माझा संकल्प असेल म्हणून तर धरलाय ना 5 दिवस उपवास मी. आता तो कसला संकल्प आणि काय संकल्प?
हा ते झाले सांगेन ना तुला मी, आता कसं काय सांगू? काय झालं बिल्यावर नाही. कोणासाठी धरलाय उपवास तुम्ही? ए एवढं नको करू, चल तू खिचडी बनवून दे मला, चल. काय खिचडी बिचडी भेटणार नाही तुम्हाला, सरळ भाजी भाकर खायची आपली मुकाट्यानं. सुगंध आवरले काम? हा आत्ताच आवरले. झालं जेवण बिवण? जेवण कशाचा उपवास आहे मला आज. होय, हा मी पण उपवास धरलाय आज. असं होय. अंधारा खा मग चिक्की. अरे वा, हे खरंच आपण बाया माणसाची कमाल म्हणावं लागल. किती उपवास धरतात त्या. आम्ही आज एक दिवस धरलाय उपवास, कस तरी झालंय मला. हा ना. हा त्यात सुरे खाल्लं, मी सांगायचं विसरलो खिचडी कर लवकर म्हणून. म्हटलं कर दुपारी तर दुपारी, हे की नाही. आज नेमकं मी पण खिचडी केलेली नाही. मी तुम्हाला म्हटलं असतं खाऊन जा म्हणून. जाऊ दे, चक्कीने भागा ना आता माझा थोडा वेळ, हा ना. आहे की नाही. तेवढ्याने होईन का पण तुमचं? हे मस्त आहे, चांगले ना. हॅलो, वहिनी कुठे आहेत तुम्ही? अहो इकडे बघा कशी जोडीनी चक्की खातेत. तिला घास बरीते आणि ती त्याला मस्त उपास सोड राहिली, खाव धरू राहिली तिथं. हाल पाटक्याच्या ठेवू का? आवाज बी बोबडी वाळायला लागली होती भाऊ, सांगता खिचडी करणार आहे की नाही? नाही हो, आता कुठे एकटीसाठी खिचडी करता उपवासाला, जीवावर येतं. मस्त चाललंय नाही इथं तुमचं, गुलुगुलू एकमेकाला भरवणं खाणं. हा? काय बोलते तू काही बी? घरी मी उपवास सोडायला सांगितला, उपवास मोडा. हा? तर इथं येऊन बसले उपवास मोडायचा नाही म्हणून तुम्ही, नाही का? उपास काय मोडून मी उपास धरलाय तर. हा उपवास धरणारच ना, जोडीनं उपवास धरलाय म्हणजे उपवास धरणारच तुम्ही. उपवास कशाला सोडणार आहे तुम्ही? जोडीनं म्हणजे आता तुम्हाला माहिती ना तुम्ही उपवास कशासाठी धरलाय. मला घरातून काढून देण्यासाठी उपवास धरलाय तुम्ही दोघांनी जोडीनं. सुरेखा, तू काय येडीबिडी झाली का काय? मी माझा एकटा उपवास धरलाय, तिने तिचा धरलाय, मला काय माहितीये. मला ते काही सांगू नका तुम्ही. अगं सुरेखा, झालं काय, मी माझ्या नवऱ्याने जोडीने उपवास धरलेला आहे बाई. असं होय? हा. अगं तिने त्यांच्या जोडीने उपवास धरलाय, मी माझा उपवास धरलाय, काय संबंध याच्यामध्ये सांग बरं. मला ते काही सांगू नका. तुम्ही तुमच्यासाठी उपवास धरलाय ना, तुमच्यासाठी उपवास धरलाय तर मी एक काम करा, उपवास मोडा. मोडा उपवास तुम्ही. दर खा तुला मोडल्याशिवाय तुला खरं पडणारच नाही, नाही का? नाही पटणार मला खरं. दे. दर हा खा. हो खाल्ले फुटाने मोडला उपास. हा अगं हेडांबा, तुझ्या तब्येतीसाठीच उपास धरला होता मी, त्यो माझ्यासाठी नव्हता धरला. मला एक जणांनी सांगितलं होतं 5 बुधवार धर म्हणून. यांनी माझ्यासाठी उपवास धरला आणि मी डोक्याला ताण नाही तर ताण आहे बाई नुसता.